नमस्कार भक्तांनो, संपूर्ण भक्तिमय चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पशुपती व्रत बद्दल सांगणार आहे। तुमच्या माहितीसाठी सांगते, ज्यांनी पशुपती व्रत केले आहे त्यांची अशक्य गोष्ट शक्य झाली आहे। या व्रतामुळे तुमची इच्छापूर्ती होणारच, ते कोणीही थांबवू शकत नाही। आता हे पशुपती व्रत करायचे कसे, नियम काय, अटी काय, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या संपूर्ण भक्तिमय चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिल्यांदा पशुपती व्रत का करावे ते जाणून घेऊया। खूप अडचणी, खूप संकट आहे। आपलं नातं डिवोर्स पर्यंत गेलं आहे, मूल बाळ होत नाहीये, खूप कर्ज आहे, त्यातून मार्ग मिळत नाहीये, आपत्कालीन संकट येत आहे ना। या सगळ्यावर मात करण्यासाठी एक प्रभावशाली व्रत म्हणजे पशुपती व्रत। हे पशुपती व्रत महादेवांचे आहे। तुम्हाला माहितीये आपले महादेव किती भोळे आहे, भक्तांच्या प्रत्येक हाकेला धावून येणारे आहे। पशुपती व्रत कधी करावे? पशुपती व्रत कधीही, कोणत्याही महिन्यातील पक्षात तुम्ही करू शकता, अर्थात येणाऱ्या सोमवारपासूनही करू शकता। एक सांगते, हा व्रत कोणीही श्रद्धेने करतील त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतातच। 5 सोमवार हे व्रत करायचे आहे। मनात श्रद्धा, भाव असावा, नक्कीच तुमची मनोकामना पूर्ण होणारच। महादेव इच्छा पूर्ण करतीलच, यात काही शंकाच नाही। पण काही नियम आहेत जे तुम्हाला कटाक्षाने पाळायचे आहेत। नियमावर लक्ष द्या, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला नक्की मिळतील। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे व्रत मंदिरातच करायचे आहे। तर आता प्रश्न पडला असेल, मंदिरात का? तर लक्षात ठेवा, घरात केलेली पूजा आणि मंदिरात केलेली पूजा यात खूप फरक असतो आणि पशुपती व्रत मंदिरात केल्याने त्याचे फळ आपल्याला जास्त प्रमाणात आणि लगेच मिळते। हे व्रत तुम्हाला मंदिरातच करायचे आहे। सकाळी उठल्यानंतर अंघोळ करून पांढरे वस्त्र घालून तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचे आहे। मंदिरात जाताना तुम्हाला पाणी, पंचामृत, दूध, 108 बेलपत्र, धोत्राचे फळ किंवा फुलंही चालेल, गंगाजल, भस्म, फुलवात, कापूर, यथाशक्ती तेथे जाऊन अभिषेक तुम्हाला करायचा आहे। अभिषेक करताना तुम्हाला ओम नमः शिवाय हा जप करायचा आहे। पूजा झाल्यानंतर तुम्हाला घरी यायचे आहे आणि आल्यावरच तुम्हाला फळाहार करायचा आहे। यात तुम्हाला फक्त फळाहारच करायचा आहे। तिखट मीठ खायचे नाही। दिवसभर मन शुद्ध ठेवायचे आहे। कोणाबद्दल किंवा कसलाच वाईट विचार करायचा नाही। फक्त ओम नमः शिवाय मनातल्या मनात जप करायचा आहे व संध्याकाळीही तुम्हाला शंकराच्या मंदिरात जायचे आहे। जाताना तुम्हाला घरातून काहीतरी गोड प्रसाद बनवून घेऊन जायचा आहे, खीर वगैरे, शिरा, जे काही तुम्हाला जमेल ते। आणि 5व्या उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला चूरमा घेऊन जायचा आहे आणि काही गोरगरिबांना दानही करायचं आहे। आणि महत्वाचे म्हणजे संध्याकाळी जाताना तुम्हाला 6 दिवे घेऊन जायचे आहे। जर तुम्ही कणकेचे दिवे बनवून नेले तर 5ही दिवशी तुम्हाला तेच दिवे घेऊन जायचे आहे आणि जर पंत्या जरी नेल्या तरी 5ही दिवस तुम्हाला पंत्याच घेऊन जायचे आहे। हा नियमच आहे आणि ते तुम्हाला पाळायचाच आहे। पुन्हा संध्याकाळी अभिषेक करायचा आहे। जे प्रसाद तुम्ही घेऊन जाल त्याचे 3 भाग तुम्हाला मंदिरातच करायचे आहे। 3 वाटे करून 2 देवासमोर ठेवून एक घरी घेऊन यायचा आहे। 6 दिवे जे आहे त्यातले 5 दिवे तुम्हाला महादेवांसमोर ठेवायचे आहे आणि त्यातला एक घरी घेऊन यायचा आहे। आणि घरात प्रवेश करताना तुमच्या उजव्या बाजूला तो दिवा लावायचा आहे आणि घरात जायचे आहे आणि मग उपवास सोडायचा आहे आणि तो प्रसाद घरात वाटून स्वतः खाऊन उपवास सोडायचा आहे। 5ही सोमवार एकच मंदिरात जायचे आहे, एकाच घरातून तो व्रत पूर्ण करायचा आहे आणि महादेवांना प्रार्थना करायची आहे की मी जे हे व्रत केले आहेत त्याला तुम्ही स्वीकार करा। महादेव नक्की स्वीकार करतील आणि तुमच्या मनोकामना नक्की पूर्ण करतील। महादेवांच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होतातच। खूप प्रभावशाली हे व्रत आहे। हे व्रत तुम्ही नक्की करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींकडे हा व्हिडिओ पोहोचेल, तेही ते व्रत करतील आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतील। आणि कमेंटमध्ये मला ओम नमः शिवाय नक्की लिहून कळवा की हा व्हिडिओ कसा वाटला। धन्यवाद।